जगातील सर्वात अयशस्वी आणि सर्वात यशस्वी माणसाच्या मेंदूतना एक गोष्ट अगदी समान असते. कोणती गोष्ट? म्हणजे कोणतेही नवीन, कठीण किंवा आव्हानात्मक काम समोर आले की दोघांचाही मेंदू ते काम टाळण्यासाठी अत्यंत हुशारीने सबबी आणि कारणे शोधतो. हो ना, आपला मेंदू मुळातच असा तयार झाला आहे की त्याला शक्य तितकी ऊर्जा वाचवायची असते. अगदी बरोबर. या स्रोतांचा मुख्य उद्देश केवळ तात्पुरता उत्साह वाढवणे हा नाहीये, तर माणसाच्या आत दडलेला तो खरा अडथळा शोधून काढणे आणि त्वरित कृती करण्यासाठी एक व्यावहारिक आराखडा म्हणजेच एक ठोस ॲक्शन प्लॅन तयार करणे हा आहे. म्हणजे नुसत्या गप्पा नाही तर थेट कृती. अगदी. आज आपण समजून घेणार आहोत की आपली स्वतःचीच फसवणूक करण्याची वृत्ती कशी थांबवायची आणि आपला बीस्ट मोड कसा चालू करायचा. हे ऐकायला खूपच रंजक वाटत आहे. चला तर मग या विषयाच्या मुळाशी जाऊया. जेव्हा यश मिळवण्याच्या मार्गातील अडथळ्यांबद्दल विचार केला जातो तेव्हा साधारणपणे कोणती कारणे पुढे केली जातात? खूप थकवा जाणवतोय, काल रात्री झोप पूर्ण झाली नाही, किंवा कामाचा खूप ताण आहे, शरीरात ऊर्जा उरली नाही, हाताशी पुरेसा वेळ नाही, किंवा खिशात पैसे नाहीत. हो, हीच ती नेहमीची रडगाणी. पण कसं आहे ना, जेव्हा या स्रोतांचा खोलवर अभ्यास केला जातो तेव्हा एक अत्यंत धक्कादायक सत्य समोर येते. ते सत्य म्हणजे यापैकी कोणतीही गोष्ट खरी अडचण नाहीये. 100%. या सगळ्या निव्वळ माणसाने स्वतःभोवती निर्माण केलेल्या भ्रमाच्या भिंती आहेत. माणसाला यशापासून थांबवणारी एकमेव व्यक्ती बाहेर कुठेही नसून ती स्वतःच असते. एकदम बरोबर. नेहमी अपयशाचे खापर बाहेरच्या परिस्थितीवर, नशिबावर, समाजावर किंवा आजूबाजूच्या लोकांवर फोडलं जातं. पण खरा शत्रू बाहेरच्या जगात कुठेही अस्तित्वात नाहीये. तो आतच आहे. हो, तो शत्रू आपल्याच आत, आपल्याच विचारसरणीत खोलवर दडलेला असतो. जर समस्या आतून निर्माण होत असेल, जर अडथळा आपल्याच विचारात असेल, तर त्याचं समाधान बाहेरच्या जगात शोधून कसे चालणार? नक्कीच, ते आतूनच शोधावं लागेल. स्रोतांमध्ये या स्थितीचे अत्यंत सुंदर आणि तितकेच कठोर विश्लेषण केले आहे. त्यांनी याला आरामाचा तुरुंग म्हणजेच प्रिझन ऑफ कम्फर्ट असे नाव दिले आहे. आरामाचा तुरुंग हा शब्दप्रयोग खूप महत्वाचा वाटतो. म्हणजे नेहमी तुरुंग म्हटले की एखाद्या भयानक शिक्षेचा विचार येतो, जिथे माणसाला बळजबरीने डांबून ठेवले जाते. खरे. पण मग हा आरामाचा तुरुंग नक्की कसा काम करतो? या तुरुंगाच्या भिंती कशा बांधल्या जातात? हाच तर या संकल्पनेचा मुख्य गाभा आहे. ज्या सबी किंवा जी कारणं रोजच्या जीवनात अत्यंत सहजपणे दिली जातात, ती खरोखरचे अडथळे कधीच नसतात. ती काय असतात माहितीये? काय असतात? ती आपण स्वतःभोवती अत्यंत कुशलतेने बांधलेल्या याच आरामाच्या तुरुंगाची आणि सामान्य जगण्याच्या तुरुंगाची भक्कम विटा असतात. अरे बापरे. जेव्हा एखादा माणूस म्हणतो की मला आज व्यायाम करायचा होता पण बाहेर खूप थंडी आहे, तेव्हा तो या तुरुंगाची एक वीट रचत असतो. कोणाकडेही नसून ती स्वतःच्याच खिशात असते. एक्झॅक्टली. म्हणजे एका बाजूला स्वातंत्र्याची स्वप्ने पाहायची, यशाची शिखरे गाठण्याची इच्छा व्यक्त करायची, आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्याच हाताने स्वतःलाच तुरुंगात डांबून ठेवायचे. पण असे का होते? माणसाचा मेंदू स्वतःची इतकी मोठी फसवणूक का करतो? बघायला गेलं तर यामागचं मानसशास्त्र खूप रंजक आहे. आपला मेंदू उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून असा घडला आहे की त्याला अज्ञात गोष्टींची किंवा संभाव्य धोक्यांची प्रचंड भीती वाटते. म्हणजे कम्फर्ट झोनच्या बाहेर जायला भीती वाटते. हो. जेव्हा एखादे मोठे ध्येय निश्चित केले जाते तेव्हा त्यात कष्ट आहेत, अपयशाची शक्यता आहे आणि मेहनत आहे हे मेंदूला समजते. त्यामुळे सुरक्षित ठेवण्यासाठी मेंदू कम्फर्ट झोनच्या आतच राहण्याचा सल्ला घेतो. आणि त्यासाठीच तो सबी या शस्त्राचा वापर करतो, नाही का? अगदी बरोबर. म्हणूनच या आरामाच्या तुरुंगात राहणे पसंत केले जाते, कारण तिथे सुरक्षित वाटते. संघर्ष करावा लागत नाही, कोणालाही उत्तरे द्यावी लागत नाहीत. इथे एका कम्प्युटरच्या स्लीप मोडचं उदाहरण अतिशय चपखल बसतं. जेव्हा लॅपटॉपची बॅटरी कमी होते तेव्हा तो आपोआप स्लीप मोडमध्ये जातो, जेणेकरून ऊर्जा वाचवता येईल. बरोबर. माणसाचा मेंदूही नेमके हेच करतो. पण जर तो लॅपटॉप सतत स्लीप मोडमध्येच राहिला तर त्याचा उपयोग तरी काय? तो फक्त एक निरुपयोगी डब्बा बनून राहील. अगदीच निरुपयोगी. तसेच जर शारीरिक आणि मानसिक ऊर्जा केवळ वाचवण्यासाठी स्वतःला सतत सब्बींच्या स्लीप मोडमध्ये ठेवले तर मानवी क्षमतेचा पूर्ण ऱ्हास होतो. हे उदाहरण एकदम परफेक्ट आहे. आणि म्हणूनच स्वतःची दया खाण्याची ही जी वृत्ती आहे, हे जे सहानुभूती मिळवण्याचे प्रयत्न आहेत, ते त्वरित थांबवले पाहिजेत. हो, कारण त्याने काहीच साध्य होत नाही.
स्वतःच्या दुःखाच्या कहाण्यांना रोज नव्याने पाणी घालण्याची सवय माणसाला आतून पोखरून काढते. जगात आजवर सहानुभूती मिळवून किंवा रडगाणी गाऊन कोणतेही महान साम्राज्य उभे राहिलेले नाहीये. उलट सतत तक्रार करण्याने माणसाने स्वतःचीच खबर स्वतःच्या हाताने खोदलेली असते. खरे, दुःखाच्या कहाण्या आणि स्वतःला दिलेली कारणे ही एका विषारी खतासारखी असतात. एखाद्या रोपाला जसे खतपाणी घातल्यावर ते वाढते, तसेच या सबबींना जितके गोंजारले जाईल तितके अपयश वेगाने आणि महाकाय स्वरूपात वाढत जाईल. म्हणजे हा आतला शत्रू आपल्याच भीतीचा आणि सुरक्षितेचा गरजेचा फायदा घेतो. पण हा शत्रू स्वतःचा बचाव करण्यासाठी नक्की कोणती शस्त्रे वापरतो? या आर्किटेक्चर ऑफ नो एक्सक्युजेस या स्रोताचा विचार केला तर त्यांनी उलगडून दाखवले आहे की या शत्रूचे सर्वात घातक शस्त्र म्हणजे खोटे बोलणे. खोटे बोलणे म्हणजे आपण स्वतःशीच खोटे बोलतो. हो, जी कारणे स्वतःला सांगितली जातात ती केवळ कारणे नसतात, तर ती पांढरेशुभ्र खोटी विधाने असतात. स्रोतांमधून एक अतिशय महत्त्वाचा आणि मनाला भिडणारा विचार समोर येतो. कोणता विचार? कारणे फक्त सांगणाऱ्यालाच खरी आणि चांगली वाटतात, जगाला नाही. बापरे, हे वाक्य खूपच कठोर आहे. हो, ऐकायला कठोर वाटत असले तरी यात मानवी वर्तनाचे फार मोठे सत्य दडलेले आहे. कारणे फक्त सांगणाऱ्यालाच खरी वाटतात या विधानाचे थोडे अधिक विश्लेषण करूया. असे का होते की माणसाला स्वतःचीच कारणे इतकी रास्त वाटू लागतात की तो स्वतःच्याच खोट्यावर विश्वास ठेवू लागतो? याला मानसशास्त्रात कॉग्नेटिव्ह डिसोनेन्स असे म्हणतात. जेव्हा कृती आणि विचार यात तफावत असते तेव्हा मनात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते. उदाहरणार्थ, काम केले पाहिजे हे माहीत असूनही आळस करणे. बरोबर. आता ही अस्वस्थता कमी करण्यासाठी मेंदू अत्यंत हुशारीने एक कारण शोधून काढतो, जसे की आज काम केले नाही कारण आज डोके दुखत होते. म्हणजे स्वतःची सुटका करून घेणे. हो, हे कारण जगासाठी कितीही तकलादू असले तरी सांगणाऱ्याच्या मनाला ते एक प्रकारचा दिलासा देते. वाटते की माझी काहीच चूक नाहीये, परिस्थितीच तशी होती. पण वास्तवात जगाला त्या कारणांशी काही देणं घेणं नसते. जग फक्त परिणामांची भाषा जाणते. जर सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या सबबीबद्दल बोललो तर ती म्हणजे वेळेचा अभाव. अरे, ही तर सर्वांचीच आवडती सबब. हो ना, माझ्याकडे वेळच नाहीये हे वाक्य दिवसातून कितीतरी वेळा ऐकायला मिळतं. पण स्रोतांनुसार ही एक निव्वळ खोटी आणि स्वतःला फसवणारी गोष्ट आहे. सत्य हे सूर्यासारखं प्रखर आहे. 100%. या जगातल्या सर्वात श्रीमंत आणि यशस्वी माणसालाही दिवसाच्या 24 तासच मिळतात आणि सर्वात अयशस्वी माणसालाही तेवढेच तास मिळतात. कुणालाही 25 तास मिळत नाहीत. अगदी बरोबर. आणि कौशल्याची गोष्ट करायची झाली तर ती कोणालाही जन्मता ताटात वाढून मिळत नाहीत. ती साध्य करावी लागतात, घामाने, रक्ताने आणि अविरत मेहनतीने कमवावी लागतात. नक्कीच. कोणतेही मोठे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला वेळ, ज्ञान आणि अंगभूत शिस्त ही प्रत्येक माणसाच्या आत आधीपासूनच दडलेली असते. प्रश्न फक्त एवढाच आहे की त्या सुप्त क्षमतेचा वापर होणार आहे की नाही. इथे एक अतिशय कठोर प्रश्न विचारायला हवा. जर वेळ नाही हीच खऱ्या अर्थाने यशाच्या मार्गातील समस्या असती तर या जगात आजवर कोणीच यशस्वी होऊ शकले नसते. एकदम बरोबर बोललात. म्हणजेच वेळेचं निमित्त पुढे करणे हे खरे तर प्राधान्यक्रम म्हणजेच प्रायोरिटीज चुकल्याचं सर्वात मोठं लक्षण आहे. जेव्हा एखादी गोष्ट खरोखर महत्त्वाची असते तेव्हा त्यासाठी वेळ काढला जात नाही, तो वेळ निर्माण केला जातो. हो, प्रायोरिटी सगळं काही ठरवतात. उदाहरणार्थ, जर कुटुंबातील व्यक्ती अचानक आजारी पडली तर माझ्याकडे वेळ नाही असे कधीच म्हटले जात नाही. सर्व काम बाजूला ठेवून वेळ काढला जातोच, कारण तिथे प्राधान्य स्पष्ट असते. मग स्वतःच्या स्वप्नांच्या बाबतीत हे का विसरले जाते? हा अचूक मुद्दा आहे. जेव्हा स्वप्ने केवळ इच्छा म्हणून राहतात तेव्हा वेळ नसतो, पण जेव्हा तीच स्वप्ने गरज बनतात तेव्हा वेळ आपोआप निर्माण होतो. म्हणजे ती आतली भूक असली पाहिजे. नक्कीच. या खोट्या सबबींचं जाळं नष्ट केल्यानंतर आता यश मिळवण्यासाठी खरोखर काय करावे लागते या कठोर वास्तवाकडे लक्ष वेधणे अत्यंत आवश्यक आहे. बहुतांश वेळा यशस्वी माणसाचे फक्त वैभव आणि संपत्ती पाहिली जाते. हो, चकचकीत बाजू लगेच दिसते. पण त्या यशामागील काळोख्या, न झोपलेल्या रात्री, कुटुंबाचा केलेला त्याग आणि अविरत मेहनत बघायला हवी. यश कधीही कोणाच्या मांडीवर अचानक येऊन पडत नाही किंवा ती आकाशातून पडणारी जादू नाही. ती एक प्रदीर्घ, त्रासदायक आणि सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. अगदी. महानतेचा मार्ग हा कधीही सरळ नसतो. तो नेहमीच चढाचा आणि खडबडीत असतो.
हा मार्ग पावलोपावली परीक्षा घेईल, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तोडून टाकेल. पण स्रोतांमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ठेच, प्रत्येक अपयश माणसाला नव्याने घडवत असते, अधिक मजबूत बनवत असते. खरंय. पण मग एवढ्या कठीण प्रवासात टिकून कसं राहायचे? जेव्हा शरीर आणि मन दोन्ही हार मानायला तयार असतात, तेव्हा कोणती गोष्ट पुढे जाण्याची ऊर्जा देते? इथेच बीस्ट मोड ही संकल्पना समोर येते, बरोबर? होय, बीस्ट मोड हा शब्द हल्ली खूप ऐकायला मिळतो, पण ह्या स्रोतांमध्ये त्याचा एक अत्यंत सखोल अर्थ सांगितला आहे. बीस्ट मोड म्हणजे केवळ जोरजोरात ओरडून काम करणे नाही. मग नक्की काय आहे हा बीस्ट मोड? बीस्ट मोड म्हणजे आतली ती धगधगती आग आहे जी प्रत्येक शंकेला, प्रत्येक भीतीला जाळून खाक करते. मानसशास्त्रीय भाषेत सांगायचे तर ही एक फ्लो स्टेट आहे, जिथे लक्ष इतके केंद्रित झालेले असते की बाह्य जगातील कोणतेही अडथळे दिसत नाहीत. हे थोडं अधिक समजून घ्यायला आवडेल. हा बीस्ट मोड जागृत कसा होतो? जेव्हा मला हे का करायचे आहे, म्हणजेच आपले वाय, हे मी हे करू शकत नाही, म्हणजेच आपले केनॉट पेक्षा 1000 पटीने शक्तिशाली होते, तेव्हा माणूस अजिंक्य बनतो. म्हणजे कारण हे शंकेपेक्षा मोठं असलं पाहिजे. हो, जोपर्यंत ध्येय पूर्ण न होण्याचं दुःख ते मिळवण्यासाठी लागणाऱ्या कष्टापेक्षा मोठे होत नाही, तोपर्यंत बीस्ट मोड सुरू होत नाही. वा. जेव्हा वाय स्पष्ट असते, तेव्हा शरीरातील वेदना दुय्यम ठरते. याची तुलना एका उंच आणि खडबडीत डोंगराशी करता येईल. जेव्हा डोंगर चढायला सुरुवात होते, तेव्हा पाय दुखणारच, श्वास फुलणारच, नक्कीच घाम येणारच. पण जेव्हा शिखरावर पोचल्यावरचे जे दृश्य दिसतं आणि जे समाधान मिळतं, ते सगळ्या वेदनेपेक्षा कितीतरी पटीने मोठे असते. वेदना तात्पुरती असते, पण यश कायमस्वरूपी असते. एकदम प्रेरणादायी. आता मानसिकता तयार झाली आहे, आतली आग कशी प्रज्वलित करायची हे समजले आहे, आणि आरामाचा तुरुंग कसा तोडायचा हेही स्पष्ट झाले आहे. हो, पण केवळ प्रेरणा पुरेसी नसते ना? बिलकुल नाही. स्रोतांमध्ये म्हटल्याप्रमाणे रिकाम्या प्रेरणेने फक्त फुगे फुगवता येतात, साम्राज्य नाही. बापरे, काय ओळही. प्रत्यक्ष मैदानात उतरण्यासाठी एक ठोस कृती आराखडा, म्हणजेच प्रॅक्टिकल ॲक्शन प्लॅन असणं अत्यंत आवश्यक आहे. पण हा ॲक्शन प्लॅन नक्की कसा असला पाहिजे? या आर्किटेक्चर ऑफ नो एक्सक्युजेसमध्ये 3 अत्यंत महत्त्वाचे आणि कठोर नियम, ज्यांना न्यू इरेक्टिव्ज म्हटले आहे, ते दिले आहेत. न्यू डिरेक्टिव्स? पण त्याकडे जाण्यापूर्वी सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. ती म्हणजे योग्य वेळेची, म्हणजेच परफेक्ट टायमिंगची वाट पाहणे, आजच आणि आत्ताच थांबवणे. योग्य वेळ ही एक फक्त कवी कल्पना आहे, एक बोर्ड गैरसमज आहे. ग्रहांची स्थिती जुळवून येईल, पैसे असतील आणि मग सुरुवात करेन, हा विचार म्हणजे पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. हो ना, कारण परिपूर्ण वेळ कधीच येत नसते. आपल्याकडे असलेला एकमेव आणि सर्वात शक्तिशाली वेळ कोणता असेल, तर तो म्हणजे आत्ता. आत्ता, याच क्षणी. या संदर्भात एक अत्यंत भयंकर पण सत्य विधान श्रोत्यांमध्ये केले आहे. ते म्हणतात की उद्या ही एक अत्यंत भयानक जागा आहे. भयानक जागा का? कारण ही अशी जागा आहे जिथे जगातील करोडो स्वप्ने रोज मरतात. उद्या हे मानवी क्षमतेचे, नवनिर्मितीचे आणि महानतेचे सर्वात मोठं स्मशान आहे. म्हणून जे काही करायचं आहे ते आजच करावं लागेल. उद्या म्हणजे खऱ्या अर्थाने एक मृगजळ आहे, जे कधीच हाती लागत नाही. तर आता आपण त्या 3 नवीन आदेशांकडे वळूया, जे यशाचा आराखडा तयार करतात. हे पर्याय नाहीत, तर नियम आहेत. पहिला नियम काय सांगतो? पहिला आदेश अत्यंत सोपा पण प्रभावी आहे. जे काही साधन उपलब्ध आहे, जितकं ज्ञान आत्ता आहे, तिथूनच आत्ता लगेच सुरुवात करणे. सगळं परिपूर्ण होण्याची वाट अजिबात न पाहणे. जर पुस्तक लिहायचं असेल तर महागड्या लॅपटॉपची वाट न पाहता जो कागद आणि पेन समोर असेल त्यांनी पहिला शब्द लिहिणे. परिपूर्णता सुरुवातीला येत नाही, ती प्रक्रियेतून येते. म्हणजेच परफेक्शनच्या नादात आपण प्रोग्रेस गमावून बसतो. जे आहे तिथे सुरुवात करणे हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे. आता दुसरा आदेश काय आहे? दुसरा आदेश असा आहे, जर सध्याची परिस्थिती किंवा आयुष्य आवडत नसेल तर एका कोपऱ्यात रडत बसता, नशिबाला दोष न देता प्रत्यक्ष कृती करून ती परिस्थिती बदलणे. कारण माणसाला झाडासारखी मुळे नसतात की एकाच जागी अडकून राहावे. अगदी बरोबर. परिस्थिती बदलण्याची ताकद फक्त कृतीत असते. तक्रार करणे हा कृतीचा भाग नाहीये. आर्थिक स्थिती वाईट असेल तर नवीन कौशल्य शिकून ती बदलण्यासाठी पाऊल उचलणे हा दुसरा आदेश आहे. हा मुद्दा अत्यंत भेदक आहे.
अनेकदा लोक वर्षानुवर्षे एकाच नोकरीबद्दल किंवा शहराबद्दल तक्रार करत असतात, पण बदलण्यासाठी पाऊल उचलत नाहीत. कृतीशिवाय बदल अशक्य आहे. आणि तिसरा आदेश. तिसरा आणि अत्यंत आक्रमक आदेश आहे, जे हवे आहे त्याची नुसती वाट पाहत बसू नका. संधी दरवाजा ठोठावत नाही, तर बाहेर पडून त्या संधीची वाघासारखी शिकार करणे आवश्यक आहे. शिकार, हंट करणे. हो, भक्ष्यासाठी जसा वाघ दबा धरून बसतो आणि योग्य वेळी झेप घेतो, तशी झेप घ्यायची आहे. यश हे चुंबकासारखं आकर्षित होत नाही, त्यासाठी पारधी बनावे लागते. शिकारीच्या मानसिकतेमध्ये सबबींना थारा नसतो, कारण शिकार न मिळाल्यास उपाशी राहण्याशिवाय पर्याय नसतो. यशाच्या बाबतीतहीच ही जीवघेणी भूक असली पाहिजे. हंटर माइंडसेट हे खरोखरच खूप शक्तिशाली आहे. नक्कीच. जेव्हा शिकारीची मानसिकता स्वीकारली जाते, तेव्हा परिस्थितीचा बळी न राहता मालक बनतो माणूस. या सर्व सखोल विश्लेषणाचा सारांश काढायचा झाला तर जग सबबींना किंवा कारणांना कधीही बक्षीस देत नाही. होय, जगात असा कोणताही पुरस्कार नाही जो सर्वात चांगली सबब सांगणाऱ्याला दिला जातो. हे जग केवळ परिणामांना आणि प्रत्यक्ष घेतलेल्या कृतीला सलाम करते. आणि सर्वात महत्त्वाची जाणीव ही असली पाहिजे की आपले आयुष्य आणि स्वप्न वाचवायला चित्रपटातल्यासारखा हिरो बाहेरून येणार नाहीये. जगात असा कोणताही देवदूत नाही जो येऊन प्रश्न सोडवेल. खरंय, प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्याचा हिरो स्वतःच बनावा लागेल. स्वतःची तलवार स्वतःच हातात घ्यावी लागेल. म्हणून मैदानात उतरावं लागेल आणि नुसते सहभागी होण्यासाठी नाही, तर जिंकायला खेळावं लागेल. उठा आणि कामाला लागा. राईज अँड ग्राइंड हाच तो क्षण आहे जो यशाचा दरवाजा उघडू शकतो. आता या चर्चेच्या शेवटी एक अत्यंत प्रक्षोभक आणि विचार करायला लावणारा मुद्दा मांडणे आवश्यक आहे. कोणता मुद्दा? मगाशी जसे पाहिले की उद्या हे खरोखरच स्वप्नांचे सर्वात मोठे स्मशान आहे, तर प्रत्येकाने शांत बसून मनाला हा प्रश्न विचारण्याची नितांत गरज आहे की एके दिवशी मी हे नक्की करेन असे म्हणून आज आपण आपले स्वतःचे कोणते सर्वात मोठे स्वप्न स्वतःच्याच हाताने जिवंतपणे दफन करत आहोत? बापरे, हा प्रश्न खरोखरच अस्वस्थ करणारा आहे. हो, ती कोणती क्षमता आहे जी या सबबींच्या ओझ्याखाली चिरडून मारली जात आहे? याचा विचार करणे हा झोप उडवणारा अनुभव असू शकतो. पण कसे ना, तीच अस्वस्थता कृतीची जननी असते. एकदा का ती अस्वस्थता जाणवली की आरामाचा तुरुंग आपोआप तुटायला सुरुवात होते. 100%. आणि म्हणूनच ही सखोल चर्चा ऐकून झाल्यानंतर फक्त गप्प बसणे किंवा परत त्या जुन्या आरामाच्या तुरुंगात जाणे अजिबात योग्य ठरणार नाही. कृतीची सुरुवात आत्ता आणि इथेच झाली पाहिजे. अगदी आत्ताच. ज्या कोणाला खरोखरच हा बदल घडवायचा आहे त्याने नुसते विचार न करता एक ठोस कृती करावी. आत्ता लगेच खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन अत्यंत ठामपणे नोंद करायची आहे की अशी कोणती ती एक सबब आहे जी आज कायमची जमिनीत गाडून टाकली जात आहे. हो, आणि आत्ता याच क्षणी यशाच्या दिशेने कोणती पहिली कृती घेतली जाणार आहे हेही सांगायचे आहे. नक्कीच. ज्याला यश हवे आहे त्याची ही कमिटमेंट या संपूर्ण जगाला दिसू दे. कमेंट बॉक्समध्ये या निर्धाराची नोंद नक्की व्हावी, कारण लिहून काढलेली गोष्ट ही केवळ एक ओळ नसते, ती एक प्रतिज्ञा असते. एकदम बरोबर. लक्षात असू दे, आयुष्याच्या एका नव्या, अत्यंत शक्तिशाली आणि यशस्वी पर्वाची सुरुवात कोणत्याही कॅलेंडरवरच्या दुसऱ्या दिवशी नाही, तर आत्ता, याच क्षणी, याच सेकंडाला होत आहे. चला, कामाला लागा. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस नवं काही शिकण्याची संधी असते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी ग्रोथ हबला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट मला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो.